तर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांनी वाढ झाली आहे. नवे दर लागू झाले आहेत. व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरचे आधीचे दर काय होते आणि नवे दर काय आहेत ते पाहूया. घरगुती गॅसचा दर आहे जुना 856 रुपये, नवीन 916 रुपये, 60 रुपये वाढले आहेत. तर व्यावसायिक गॅस सिलेंडर जुनी किंमत 1785, नवी किंमत आहे 1899, 114 रुपयांची वाढ व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये पाहायला मिळते. तर अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्ध परिस्थितीमुळे जगभरात गॅस टंचाई जाणवते. पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या वैकुंठ स्मशानभूमीत गॅसवर चालणाऱ्या 5ही दाहिन्या मागील 2 दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे सध्या गॅस उपलब्ध नसल्यामुळे विद्युत दाहिनी किंवा पारंपरिक पद्धतीने लाकडांवरच अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. तर गॅस टंचाईवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आणि नागरिकांना न घाबरण्याचं आवाहन केलंय. गॅसच्या संदर्भात कमर्शियल गॅस सिलेंडर आता भरूनच मिळणार नाही, पुरवठा बंद होईल. याचा अर्थ असा आहे की आता हॉटेल इंडस्ट्री पूर्णतः कोलॅप्स होईल, बंद होईल. तिथे काहीच होणार नाही. जशी कोरोनाचा काळ होता तशी ती परिस्थिती निर्माण होईल. आणि एकदा हॉटेल इंडस्ट्री बंद झाली की मोठा लॉस होईल सरकारचा. उद्या ऑइल पण कमी झालं, तेल कमी झालं की पुन्हा तो मोठा लॉस होईल. ट्रान्सपोर्टिंग वाढेल, महागाई वाढेल. जे काही परिस्थिती आहे ती केंद्र सरकार हाताळते आहे, ती केंद्र सरकार सांगते आहे. विनाकारण वेगवेगळ्या बातम्या दाखवून हे घडणार, ते घडणार, ते घडणार असं सांगून नागरिकांच्या मनामध्ये भीती आणि संभ्रम तयार करणं हे देशाच्या आणि समाजाच्या हितात नाही. आणि काल हेच केंद्र सरकारने देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे. दरम्यान 2 महिने पुरेल इतका इंधन साठा भारतात आहे असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. तर व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद करण्याच्या सूचना दिल्या असतील तर त्याविषयी माहिती घेऊ असं आश्वासनही त्यांनी दिलं. गॅस का दिला जात नाही याचा नक्की मी आढावा घेईन, परंतु कमर्शियल गॅस द्यायचा नाही. कोणीतरी आज दिलं की जो आखाती देशामध्ये युद्ध चालू झालेलं आहे त्याच्यामुळे इथलं इंधन संपलेलं आहे. कुठे इंधन काही संपलेलं नाही. या देशाच्या पातळीवर 2 महिने इंधन पुरेल एवढा स्टॉक इंधनाचा देशाच्या पातळीवर आहे. त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यातल्या लोकांनी देखील चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही. इराण अमेरिका युद्धाचा फटका अनेक पर्यटकांना बसलाय. दुबईमध्ये अजूनही अनेक भारतीय पर्यटक अडकलेले आहेत. पर्यटनासाठी गेलेले मुंबईतील सुरेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नी दुबईमध्ये अडकले आहेत. अनेकदा विमान कॅन्सल होत असल्यानं आणि दुबईत पत्नीची औषधं मिळत नसल्यानं चव्हाण कुटुंबियांचे हाल होत आहेत. त्यामुळे चव्हाण यांच्याकडनं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मदतीचं आवाहन करण्यात येत आहे. मी स्पाईसजेटच्या ऑफिसला 23 तारखेला 3 वेळा आतापर्यंत आलोय. आमचं तिकीट 2 वेळा कॅन्सल झालंय. माझ्या बायकोच्या ड्रग्सच्या गोळ्या आहेत त्या दुबईमध्ये मला मिळत नाही आहेत आणि त्या जर घ्यायच्या असतील तर मला सेपरेट डॉक्टरकडे जाऊन त्याचं प्रेस्क्रिप्शन घ्यावं लागतं आणि त्यांना 12,500 रुपये फी द्यावी लागते. तर ते अफोर्डेबल मला नाही आहे. विनंती आहे देवेंद्र साहेब तुम्हाला आणि शिंदे साहेब तुम्हाला, या दोघांना माझे नम्रते अतिशय कळकळीची विनंती आहे की आम्हाला इथून ताबडतोब इंडियाला घेऊन चला. खूप आमची तारांबळ होते आहे. माझ्या गोळ्या मला मिळत नाही आहेत. आज दिवसभर ते फिरत होते गोळ्यांसाठी पण कुठेच ते अवेलेबल नाही आहे. तर माझा ड्रग्समुळे प्रॉब्लेम होतोय. तर आम्हाला लवकरात लवकर इंडियामध्ये येण्याचा प्रयत्न करा. इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय. तणावाच्या